स्वामीने. बरं, हे नाव असे जे गेल्या 2-3 दिवसापासून सारखं चर्चेत आहे आणि नवनवीन व्हिडिओ या व्यक्तीच्या समोर येत आहेत. सतीश भोसले. सतीश भोसलेचा नवीन व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओत सतीश भोसले उर्फ खोक्या, या खोक्यासमोर पैशांचे बंडल दिसत आहेत. व्हिडिओत अंगावर पैशांची उधळण तो स्वतःच करून घेतोय. सतीश भोसलेकडे इतके पैसे आले कुठून, त्याचा नेमका काही व्यवसाय आहे का, या पैशांचा स्रोत काय, हे पैसे त्याला कोणी दिले का, सतीश भोसले उर्फ खोक्याच्या डोक्यावर कुठल्या नेत्याचा हात आहे का, त्याला काही राजकीय पाठबळ आहे का, आणि एवढे पैसे त्यांनी नेमके कशातनं कमवले, हे पैसे तो कोणाकडनं घेऊन आला का, असे असंख्य प्रश्न आता या क्षणाला सगळ्या प्रेक्षकांच्या मनात आहेत. हा व्हिडिओ समाज माध्यमावर जो व्यक्ती पाहतोय त्याच्या मनात आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे जी आहे ती आता तपास यंत्रणांना द्यावी लागणार आहे. जिथे एकीकडे सर्वसामान्य माणसाला एक एक पैसा कमवण्यासाठी मेहनत करावी लागते, तिथे दुसरीकडे हा गावगुंड जो अमानुषपणे एका व्यक्तीला इतकी मारहाण करतो की ज्याचे तोंडातले दात पाडतात, पाय फ्रॅक्चर होतात, अशा या नराधमाकडे हे पैसे येतात कुठून, हा एक मोठा प्रश्नच आहे. माणसांना अमानुष मारहाण करणारा सतीश भोसले याचे दररोज नवीन व्हिडिओ, नवीन कारनामे समोर येताना दिसताना आपण बघतोय. आता सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आणखी एक कारनामा समोर आला. खोक्या भोसलेने हजारो मुक्या प्राण्यांचा जीव घेतलाय. हो, हे खरंय. जवळपास 200हून अधिक काळवीट, हरिण, ससे आणि मोर या मुक्या प्राण्यांना त्याने ठार मारले असा आरोप वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाट यांनी केलाय. तसंच त्याने हरणाचे जीव घेऊन पार्ट्या केल्या असून याबाबतचे पुरावे असल्याचंही म्हटलंय. त्यामुळे सतीश भोसलेने मुक्या प्राण्यांचे जीव कोणाच्या आशीर्वादाने घेतले, बीडचं वन विभाग त्यावेळी काय करत होतं, असा सवाल उपस्थित होतोय. प्रमाणात त्या ठिकाणी हरणं असतात. आता ज्या शेतकऱ्याचा त्यांचा वाद झालाय, अनेक वेळा त्या शेतकऱ्याने आम्हाला फोन केले आणि आम्ही त्या ठिकाणाहून हरणं घेऊन गेलो. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, स्पष्ट आरोप आहे, आतापर्यंत त्या परिसरामधून 100 ते 200 हरणाची शिकार झालेली. म्हणजे 100 ते 200 हरणं त्या ठिकाणून नेले गेलेले आहेत. त्यामुळं मी एक थोडासा पशुपक्षी मित्र म्हणून मागणी करतो की त्याची पूर्ण चौकशी व्हावं आणि त्या जे कोणी ते आरोपी आहेत त्यांचं ब्लड सॅम्पल घ्यावा, की वन्य खाते जे लोक आहेत त्यांनी त्यांचं ब्लड सॅम्पल घ्यावं आणि त्याची तपासणी करावं की आता देखील त्यांच्या ब्लडमध्ये त्या हरणाचे काही जर अनुशेष नक्कीच आढळणार असे मला 100% खात्री आहे. बीड जिल्ह्यामध्ये आकाची गँग जेलमध्ये गेली, पण आता नवा खोक्या जो आहे तो उदयाला आलाय. अमानुष मारहाण करणाऱ्या गावगुंडाची दहशत महाराष्ट्रासमोर आली आहे. आता त्याचे अनेक काळे कारनामे उघड होताना दिसत आहेत. राजकीय वरद हस्ताने पोचलेल्या खोक्यावर आज 2 गुन्हे दाखल झाले, पण त्याला अटक कधी होणार आणि मकोका कधी लागणार, हा प्रश्नच आहे. तो हेलिकॉप्टरने फिरतो, तो पैशांची बंडल उडवतो, तो मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलात राहतो, तो गाड्यांच्या ताफ्यात फिरतो, तो बीडचा गोल्डन मॅन म्हणवतो. मंडळी, दुष्काळी बीड जिल्ह्यातल्या गावगुंडाचा हा स्वॅग पाहून महाराष्ट्र अचंबित झाला.